आज मी तुमच्यासोबत ही माथापट्टी तुम्ही इझिली कशी कॅरी करू शकता हे शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया। तुम्हाला सगळ्यात पहिले असा एखादा बेल्ट लागेल। जर गोल्ड कलरमध्ये बेल्ट मिळाला तर तो तुम्ही घ्या। मला नाही मिळाला म्हणून मी असा चिकट टेपच्या सहाय्याने त्याला वरून कव्हर करणार आहे आणि मग त्यानंतर हे लावणार आहे। प्रोसेस तुम्हाला दिसेलच समोर। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे आता पूर्णपणे चिकट टेप रॅप करून घेतलाय बेल्टला, जेणेकरून पूर्णपणे बेल्ट हा गोल्डमध्ये दिसेल। कारण की हा मांगटिका माझा गोल्ड कलरमध्ये आहे म्हणून मी कलर मॅच करण्यासाठी गोल्ड चूज केलं। तुमचा जो कलरचा असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। तुम्हाला जर गोल्डमध्ये मिळाला बेल्ट तर छानच होईल। आता अशा पद्धतीने सगळं मी रॅप करून घेतलंय आणि आता याला आपण फेविकॉलच्या सहाय्याने चिपकवणार आहे। आता पहिले मी असं ट्राय केला चिपकवण्याचा, पण ते इझिली चिपकत नव्हतं फेविकॉलच्या याने। मग नंतर मी याला थोडंसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की मी एका धाग्याच्या सहाय्याने पहिले त्याला सिक्युअर करून घेतलं सगळीकडे टाईटली, आणि जेव्हा ते पूर्णपणे सिक्युअर झालं धाग्याने तेव्हा ते ऑलमोस्ट पूर्ण हे सेट झालेलं होतं। त्यानंतर मी त्याला फेविकॉलला चिपकवलं आणि मग ते पूर्ण सेट होऊन गेलं आणि त्याला 4 ते 5 तास तसंच ठेवलेलं होतं मी। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला पूर्णपणे धाग्याने सिक्युअर करायचं। मधला भाग मिडलला घ्यायचा आणि टाईटली पूर्ण सिक्युअर करून घ्यायचं धाग्याने। जर तुमच्याकडे कोणी हेल्पला असेल तर तुम्ही कोणाची हेल्पसुद्धा घेऊ शकता, पण याला 6 तास मिनिमम 6 तास तरी लागेल चिपकायला। त्यामुळे मग ते तेवढा वेळ राहिला पाहिजे म्हणून मग मी धाग्याने सिक्युअर केलं, पूर्ण बांधूनच घेतलं। हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण धाग्याने आता याला बांधून घेतले। यानंतर मी याला फेविकॉलच्या सहाय्याने चिपकवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आपला हेअर बेल्ट तयार झाला आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।